2022 मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात एक भूकंप झाला होता. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं आणि उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळलं, पक्ष उद्ध्वस्त केला. त्यावेळेस अनेकांनी विचार केला होता की यापेक्षा मोठा धक्का उद्धव ठाकरेंना काय बसणार. होतं नव्हतं ते शिंदेंनी पळवलं. पण 18 जून 2026 रोजी पुन्हा एकदा अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवसेना उभाटाचे तब्बल 6 लोकसभा खासदार पक्षाच्या महत्वाच्या बैठकीला गैरहजर राहिले आहेत. आणि आता चर्चा सुरू झाली आहे, हे खासदार शिंदे गटात जाणार आहेत का? कारण आता ऑपरेशन लोटस फुल फॉर्म मध्ये काम करत आहे. देश तुटू नाहीतर फुटू, लोकांचे पक्ष मात्र फोडायचं काम चालू झालंय का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण प्रकरण समजून घेणार आहोत. नेमकं काय घडलं, कोण आहेत हे 6 खासदार, संजय राऊतांनी केलेले 10 कोटींचे आरोप कितपत खरे आहेत, आणि सर्वात महत्वाचं, जर हे 6 खासदार गेले तर उद्धव ठाकरेंच्या राजकीय भविष्यावर काय परिणाम होईल. मंडळी, तुम्ही गद्दार होऊ नका. हसत खेळत इन्फॉर्मेशन बघायची असेल तर खाली दिलेलं सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका. 18 जून 2026 रोजी दिल्लीमध्ये शिवसेना उभाटाच्या खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक अत्यंत महत्वाची मानली जात होती, कारण काही दिवसांपासून पक्षात अस्वस्थता असल्याची चर्चा सुरू होत्या. पक्षाकडे एकूण 9 लोकसभा खासदार आहेत, मात्र बैठकीला फक्त 3 खासदार उपस्थित राहिले. उर्वरित 6 खासदार गायब झाले, बहुतेक गुवाहाटीला गेले असतील. यामध्ये आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दिना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे, कारण साधी अब्सेंटी आणि एकाच वेळी 6 खासदार गैरहजर राहणे यात मोठा फरक असतो. याच दरम्यान शिंदे गटातील काही नेत्यांनी दावा केला आहे की ऑपरेशन टायगर यशस्वी झाले असून हे खासदार शिंदे गटासोबत आहेत. हे मात्र छान आहे, थोडी पण लाज उरली नाही. आता ऑपरेशन महाराष्ट्र करा, ऑपरेशन बेरोजगारी करा, पण नाही, छातीत ठोकून सांगतायत ऑपरेशन टायगर यशस्वी. पण आता यामुळे चर्चाला आणखी वेग मिळाला आहे. ह्यात आता संजय राऊत यांची प्रतिक्रिया अशी आहे की त्यांनी गैरहजर खासदारांना थेट गद्दार आणि बेईमान असं म्हटलं आहे. बर, इतकंच नाही तर त्यांनी एक गंभीर आरोप सुद्धा केला. राऊत यांच्या म्हणण्यानुसार या खासदारांना पक्ष सोडण्यासाठी 10 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. काय राऊत साहेब, 10 कोटीमध्ये काय होईल? आमदारांसाठी 50 कोटी आणि खासदाराला फक्त 10 कोटी. तुम्ही तर खासदारांची चव घालवायला लागलेत. आणि पुढे ते म्हणाले त्यांना राजस्थानमध्ये सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलं आहे. बरोबर, आता उन्हाळा चालू आहे ना, झाडी डोंगर आता सुकून गेले असतील. मात्र इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, हे आरोप सध्या फक्त राजकीय आरोप आहेत. या संदर्भात कोणताही अधिकृत पुरावा सार्वजनिकरित्या समोर आलेला नाही. त्यामुळे या दाव्यांकडे सावधपणे पाहणे आवश्यक ठरेल. उद्धव साहेबांनी यावर लगेच कारवाई तर सुरू केली. सर्व 6 खासदारांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली. त्यांना 7 दिवसात उत्तर देण्यास सांगितलेलं आहे. जर समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर पुढील कारवाई केली जाईल असं सांगितलंय. पण मला आता असं वाटतंय की 7 दिवसात मशाल गेली तर तुम्हालाच कारणे दाखवा नोटीस द्यावी लागते का काय? यामध्ये लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार करणे किंवा पक्षविरोधी कारवाईचा मुद्दा उपस्थित करणे याचा समावेश असू शकतो. आता सर्वात मोठा प्रश्न, या घटनेचा परिणाम काय होऊ शकतो? लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाविकास आघाडीला महाराष्ट्रात मोठे यश मिळाले होते. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचाही मोठा वाटा होता. मात्र जर 9 पैकी 6 खासदार वेगळे झाले तर दिल्लीतील पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात कमी होईल, आणि हेच काम चालू आहे संपूर्ण देशात. बर, त्याच्या व्यतिरिक्त राजकीय संदेश देखील नकारात्मक जाऊ शकतो. कारण 2022 मध्ये आमदार गेले, आता 2026 मध्ये खासदारी जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तर विरोधकांना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करायची संधी मिळेल. दुसरीकडे उद्धव ठाकरे समर्थकांचा दावा आहे की हे खासदार जिंकले ते पक्षाच्या नावावर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या वारशावरती, म्हणून मतदार त्यांना सहज स्वीकारणार नाहीत. एकीकडे शिंदे गटाचे म्हणणे आहे की अनेक खासदार
पक्षातील वातावरणामुळे नाराज होते. त्यांना योग्य सन्मान मिळत नव्हता. तर उद्धव गटाचा आरोप आहे की केंद्रीय यंत्रणांचा दबाव आणि सत्तेची लालसा यामुळे हे सर्व सुरू आहे. खरं काय आहे याचं उत्तर पुढील काही दिवसात मिळेलच. कारण बंडखोर खासदार अधिकृत भूमिका जाहीर करतात का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. त्याच्यामध्ये एक गोष्ट मात्र निश्चित आहे. 2022 नंतरच्या राजकारणात स्थिरता आलेली दिसत असताना पुन्हा एकदा शिवसेना हेच राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेले आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षासमोर आता मोठं आव्हान उभं राहिलं आहे. हे 6 खासदार परत पक्षात राहणार का की शिंदे गटात जाणार यावर फक्त एका प्रश्नाचंच नव्हे तर महाराष्ट्राच्या पुढील राजकीय समीकरणाचं भविष्य अवलंबून असू शकतं. तुम्हाला काय वाटतं? जे खासदार करतायत ते योग्य आहे का? की हे खरोखरच बंड आहे की फक्त राजकीय दबावाचं राजकारण? तुमचं मत कमेंटमध्ये सांगा आणि महाराष्ट्रातील अशाच मोठ्या राजकीय घडामोडींचं सखोल विश्लेषण पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.